जय हरी शेतकरी बंधूंनो आजचा आपला प्रश्न आहे की कांदा पिकावर सिलिकॉनची फवारणी का घ्यावी. कांदा पिकात एकदा तरी सिलिकॉन फवारायलाच पाहिजे किंवा ड्रिचिंगद्वारे सुद्धा गेलेच पाहिजे. याचा फायदा असा होतो की जे सिलिकॉन आहे, सिलिकॉन कांद्यामध्ये पेशी विभाजकता वाढवतं, म्हणजे पेशींचं आवरण आणतं. तसेच जे कांद्यावर नाही का सिलिकॉनचं एक आवरण आणतं, त्यापासून काय होतं, जे आपलं किडी येतं, थ्रिप्स, मावा, तुडतुडा, या जर या सर्व किडी येतं त्यांना रस शोषण करता येत नाही, त्यामुळे किडींचं आकर्षण कमी होऊन जातं. तसेच कांद्याला चकाकी येते. अन्नद्रव्य अपटेक करण्याचं, म्हणजे जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्याचं सुद्धा काम करून देतं सिलिकॉन. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, पोटॅश ह्या अन्नद्रव्याची कमतरता पण भरून काढतं, म्हणजे जमिनीतून जास्तीत जास्त अपटेक करून देण्याचं काम करतं. तसेच बुरशीजन्य रोगापासून पण मुक्त ठेवण्याचं काम करतं. झाडाला चकाकी आणून देण्याचं काम करतं. एकदम इतके जबरदस्त रिझल्ट येतात ना, जे तुमचा डबल पुन्हा कांद्याला पिळा पडतो, कांदा खाली पडतो, ते पडू देत नाही. कारण की कांद्याची पात ही कडक करून टाकतो, टाईट टाईट करण्याचं काम सिलिकॉन करतं. म्हणजे ते पेशी विभाजकता आणल्यामुळं कांदा हा टाईट राहतो, त्यामुळं तो सरळ राहतो. वारा आला, पाऊस आला तर त्यापासून कांदा पडत नाही आणि पिळा सुद्धा येत नाही. पिळ्यासारख्या रोगापासून मुक्तता करण्यासाठी सिलिकॉन हे फवारलेच गेले पाहिजे, नाहीतर ड्रिपद्वारे तरी सोडल्या गेले पाहिजे. तर फवारणीसाठी आपण इथं आणलेले आहेत बघा, प्री कंपनीचे सिलिकझॉल ओसा, हे लिक्विड मधील सिलिकॉन, व तसेच पावडर मध्ये USKचं SRP, दोन्हीचे एकदम उत्तम रिझल्ट येतं. तुम्हाला जे आवश्यक असेल, जे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल फवारणीसाठी, पावडर फॉर्म मधलं पण ते रिझल्ट पण चांगले आहेत आणि लिक्विड फॉर्मचे पण रिझल्ट चांगले येतं. दोन्ही नामांकित कंपनीचे रिझल्ट टॉपचे येतं. तर तुम्हाला जवळपास कुठं भेटले तर 100% घ्या, नाही भेटले तर आपल्या इथं श्री हरी कृषी केंद्रावर या. यांचं दोन्हीचे प्रमाण असे बघा, 1.5 ml किंवा 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 1.5 ते 2 ग्रॅम, 1.5 ते 2 ml असं याचं प्रमाण आहे. कोणत्याही औषधासोबत जमते. त्याला अवश्य फवारणी एकदा तरी कांद्याला घ्यायला विसरू नका. शेतकरी बंधूंना अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडत असेल, आपल्या व्हिडिओची माहिती आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.